चला मॅच लवकर चालू करा. कुबेर ग्रुप आयोजित स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक आपण पाहतो. आज स्पर्धेतील पहिली रात्र ग्रुप ए आणि त्यामध्ये दोन बलाढ्य संघामध्ये होणारी फाईट. सातपाटी संघाविरुद्ध 2 हात करताना भूमी 11 गोरसई. तमाम क्रिकेट रसिक चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक सामना सुरू होतोय आणि 2 बलवान संघामध्ये होणारी फाईट. सलामीची जोडी सरकले. टॉस जिंकला सातपाडी संघाने. जेव्हा आम्ही मगाशी संपर्क साधला तेव्हा संघनायकांनी सांगितलं आज ऑल टीम सेट आहे, पूर्ण स्क्वॉड रेडी आणि समोर बलवान बलाढ्य संघ सुद्धा आहे. सामना पाहायला मजा येणार. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत आणि सुरुवात होईल मॅचला. पहिले षटक घेऊन गोलंदाज वीरेंद्र. पहिला चेंडू सूरज केने. पहिला चेंडू खोला टाकला पॉइंट वरून. हा प्रयत्न जरूर झाला. क्षेत्ररक्षण चपळणे आपण जरूर इथे पाहतोय. मॅसिव्ह मोमेंट ऑफ यंगस्टर आपण सातपाटीकडे यंग टॅलेंट सुद्धा आणि तेवढे ब्रिलियंट प्लेयर आपण जरूर पाहणार आहोत. गोरसईकडे सुद्धा ते संघ आपण जरूर पाहतो. भूमी 11 गोरसई. सूरज केने आणि संदेश केने ही सलामीवीर जोडी. पहिला चेंडू डॉट. आक्रमणाचा प्रयत्न फटका फसला. एज लागली स्लीप कडे. कोणती चूक होत नाही. फुटवर्क वापरलं होतं. त्यानंतर तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण तिथे होतं आणि आपण हा प्रयत्न जरूर पाहिला. कोणती चूक झाली नाही. सोप्या पद्धतीनं हा झेल टिपला. अंश पाटील तिथे होते. पहिले षटक वीरेंद्रचं बॅटिंग करत असताना गोरसई. प्रमुख खेळाडू जेव्हा संघामध्ये नसतो तेव्हा एक दबाव असतो, जबाबदारी असते आणि ती जोखीम घेतली आज गोरसई संघानं. कपिल केने सरकलाय. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आज. प्रमुख खेळाडू संघामध्ये नसताना सुद्धा मगाशी संघनायकांनी सांगितले त्यांनी चांगले परफॉर्मन्स दिले आणि आता त्या खेळाची अपेक्षा आहे. वीरेंद्र आतापर्यंत 2 चेंडू पॉवर प्ले. डीपकडे व्ह्यू रचना सुद्धा आपण पाहतोय. फील्ड रिप्लेसमेंट. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर कपिल केने. सूरज केनेनं 2 चेंडूचा सामना केला. तो काही करू शकला नाही. नवीन फलंदाज कपिल. सातपाटी संघाकडून गोलंदाज वीरेंद्र सज्ज होणार. मागच्या 3 सामन्यामध्ये आपण पाहिलं जिथे धावा कमी आल्या. पहिला ग्रुप एफ मध्ये एक सामना पाहिला. वेगवान चेंडू भन्नाट वेग. मिडॉनकडे ही संधी होती. चल बिचल अवस्था थोडी जरूर पाहिली. धाव घेण्याची तयारी, दबाव दडपण निर्माण केला आतापर्यंत वीरेंद्रनं. गुड बॉलिंग. आपल्या क्षेत्ररक्षकांना तो मोटिवेट करतोय. कोणती संधी देत नाही. गुड फाईट बॅक करतोय. स्पेशली आपण वीरेंद्रची गोलंदाजी पाहिली. 3 चेंडूमध्ये 1ही धाव नाहीये. ऑफ स्टंपला चेंडू. स्लीप मध्ये थोडी गडबड झाली. चेंडू चाललाय थर्ड मॅनला. अडवण्याचा प्रयत्न. थोडी जोखीम उठवली. प्रयत्न कमालीचे होते. स्लीप कडून ती धाव ठोकली चेंडू अडवण्यासाठी. प्रयत्नांचं आपण कौतुक करूया. मात्र 3 चेंडूच्या प्रतीक्षेनंतर हा मोठा फटका धाव फलकावर जरूर आला. भूमी 11 गोरसई संघ खेळतो. बलाढ्य आज भावेश नाहीये, पवन नाहीये. व्यावसायिक खेळाडू संघामध्ये नसताना आज त्यांचेच आपण पाहतोय खेळाडू वर्ग 2 हात करताना सातपाटी संघाविरुद्ध. 4 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या एकूण 4. एक गडी बाद. लाईन पाहिली. फटका खेळण्याचा प्रयत्न. स्लीप कडे. गुड फिल्डिंग. कमालीचं षटक हाताळलं वीरेंद्रनं. 5 चेंडूमध्ये काहीच करून देत नाही. दोन्ही संघ बलाढ्य. मागचा सामना वडू नवगरला पराभूत केलं गोकुळ स्मृती 11. जीवदानी बामण डोंगरीनं. आदित्यनं 2 षटकं काय सुंदर हाताळली. 11 धावा देत 3 विकेट. वीरेंद्र त्याच दर्जाची गोलंदाजी. द विकेटनं. यष्टी रक्षक थोडे कन्फ्युजन होते.
वेग सुद्धा तेवढा होता, स्लिपमध्ये प्रयत्न झाले मात्र डिफिकल्ट होतं, मात्र प्रयत्नांचं कौतुक करूया. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. मध्यरात्रीनंतर या स्पर्धेचा आनंद घेत असताना अजूनही काही क्रिकेट रसिक आहेत. फलकावर धावा टोटल आतापर्यंत आपण पाहतोय 4 धावा आहेत. वीरेंद्रचं पहिलं षटक 4 धावेचं 1 विकेट. महत्वाची विकेट मिळाली सूरज केने, संदेश केने आणि कपिल केने. बॅटिंग लाईनअप कडून ती अपेक्षा आहे, थोडा प्रेशर सुद्धा आपण जरूर पाहतोय. एक टफ मॅच आपण पाहिली जी UVN मोर्या 11 मुरबी संघाविरुद्ध सारा 11 नानकर, ज्यामध्ये संकेत दळवी हा हिरो ठरला होता. पहिला सामना पाहिला आपण दारावे संघाविरुद्ध गोठिवली, ज्यामध्ये भावेश नाईकनं आक्रमकता दाखवली होती. 20 चेंडूमध्ये 47 बॅटिंगच्या जोरावर त्यांचा दबदबा पाहिला. त्यानंतर संकेत दळवी जो सारा 11 नानकरकडून खेळला, त्यांनी सुंदर गोलंदाजी हाताळली. आणि आता षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरे, पहिल्या फेरीतीला 4था सामना आहे. तर सेकंड राऊंड क्वालिफाय टीम उमेश सर आम्हाला माहिती देत असताना मच्छिंद्र स्मृती 11 धारावी 2 आत करेल सारा 11 नानकर विरुद्ध. या अगोदरचा सामना जिंकला गोकुळ स्मृती जीवदानी बामणडोंगरी आणि यातून विजय होणारा संघ त्यांच्याशी 2 आत करेल. आज एक संघ आपण क्वालिफाय करणार आहोत. 6 पारितोषिक. ओव्हर नंबर 2 टीम सातपादीकडून सुमित. पहिला चेंडू भन्नाट वेग आहे, लाईन भरकटली, व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकेल. मात्र पॉवर प्ले मध्ये जी सुरुवात हवी होती ती सुरुवात पाहायला मिळणार नाही. प्रमुख फलंदाज सूरज केने बाद झाल्यानंतर संदेश आणि कपिलवरी जबाबदारी. धावसंख्येची गती वाढवणं महत्वाचं आहे. आज ग्रुप ए चा पोल एक गोलंदाज लॉंग रनअप सुमित. राऊंड विकेटनं प्रचंड वेग, दिशा दिली चेंडूला, स्टीअर करतो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग सेट आहे. आज नानकरच्या फिल्डिंग डिपार्टमेंटनं खुश केलं बॉलिंग डिपार्टमेंट. क्रिकेटमध्ये गोलंदाज सुद्धा विजय मिळवून देत असतात, हे सुद्धा उदाहरण आज दाखवून दिलं. खूप कमी स्पर्धा, कमी सामने पाहतो जिथे गोलंदाजीच्या जोरावर जिंकले जातात. टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी फलंदाजांचा हल्ला बोल असतो. मात्र या अगोदरचा एक सामना पाहिला. आता हा सामना कसा असेल, निकाल अजूनही बाकी आहे. सुमित खुला चेंडू, प्रचंड वेग आहे. बघा काय लाईन आणि लेंथ आहे. ज्या पद्धतीनं वीरेंद्रनं गोलंदाजी हाताळली त्यांनी वर्चस्व दाखवलं. आता गोलंदाजाला सातपाटीकडून सुमित, भन्नाट वेग त्याच्याकडे, व्हॅरिएशन आहे, मिश्रित गोलंदाजी करतो. जेवढ्या वेगानं जो धारदार गोलंदाजी करतो, चेंडू खूप चांगल्या पद्धतीनं अँगल सुद्धा करतो. गुड बॉलिंग, प्रचंड ताकद गुणवत्ता दाखवत असताना सुमित पुन्हा एकदा ऑफ स्टंपला पुढ्यात चेंडू ठेवला, कनेक्शन होत नाही. पॉपिंग क्रीज मध्ये गोलंदाज डेंजर क्रिकेट दाखवते आतापर्यंत सुमित. एक व्हाईट बॉल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर सलग 2 चेंडू डॉट. काय गोलंदाजी सूर्य. दोन्ही संघांना खूप मोठा अनुभव आहे, अतिशय चांगलं वातावरण. मात्र इथे फलंदाजी होत नाही, हा थोडा चिंतेचा विषय. पॉवर प्ले मध्ये सुंदर गोलंदाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शरीरभेदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. हो 1-1 धावेसाठी विचार करायला भाग पडताना गुड बॉलिंग. टीम सातपाडी सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. धावेसाठी संघर्ष होताना आपण जरूर पाहतोय. आतापर्यंत सलग 3 चेंडू सुमितनं डॉट फेकलेत. काय गोलंदाजी. 7 धावा, 1 विकेट. डीप लॉंग ऑन सुद्धा मिड विकेट. व्यूरचना थोडासा बदल करत असताना कपिल केनेला उभे ठेवले आणि तब्बल तो चेंडू डॉट खेळलाय 5. थोडं दुर्दैव. गोलंदाजी खूप चांगली होती, अतिशय रमणीय सामना आहे. सिंगल डबल सुरू ठेवायला पाहिजे. तुफानी वादली फटकेबाजी होणं खूप महत्वाचं आहे. खोदून काढला, प्रचंड ताकद दाखवली या फटक्यावर. लॉंग ऑन कडे घरंगाळी चेंडू गेलाय, सिंगल मिळेल. गोलंदाज खूप शैलीदार आहे.
सुमितची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा कौतुक झालं पाहिजे. गुड बॉलिंग सुमित. 5 चेंडू हाताळले, फक्त धावा दिल्या 3. विकेट जरी मिळाले नाही मात्र आपल्या जबरदस्त गोलंदाजीनं अक्षरशः गोरसईला थांबवले. सूरज केने नावाचं वादळ शांत झाल्यानंतर कपिल केनेला मैदानावर एका धावेसाठी नाचवले. फलंदाज चक्क गारटले. गती वाढवणं महत्वाचे. डाव्या हाताचा फलंदाज संदेश. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन होत नाही. गुड बॉलिंग सुमित. सुमितचं यशस्वी षटक. संघासाठी फक्त 3 धावा देणार. जिथे पहिल्या षटकामध्ये धावा होते 4, दुसऱ्या षटकामध्ये 3 आणि 2 षटकानंतर टोटल रन्स पाहतोय 7 रन्स ऑन बोर्ड. गुड बॉलिंग, टफ बॉलिंग, रिअली नाईस. मध्यरात्रीनंतर आपण पाहतोय 12:30च्या सुमारास हा पहिल्या फेरीतील 4था सामना पाहतोय. तर 2 षटकामध्ये काही करू शकला नाही भूमी 11 गोरसई संघ. मात्र अजूनही वेळ गेली नाही. अचूक वेळ साधणं फास्ट क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं आणि ती वेळ साधावी लागेल. आणि आजकाल यंगस्टारमध्ये भविष्य फार उज्ज्वल आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळतात. ठाणे रायगड आपण पाहिलं. अनेक डेव्हलपमेंट आली, आधुनिकता क्रिकेटमध्ये पाहिली. एकमेकांसमोर अनेक वेळा खेळलेत आणि आता या ग्रुप ए पोलमध्ये आपण पाहतो दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर. थोडी व्यूहनीती आखावी लागेल मैदानावर. कपिल केने, संदेश. रिव्हर्स अटेम्प्ट स्लिपकडे रेडी होते आणि सातपाटीकडून जी फिल्डिंग रिप्लेसमेंट आहे आपल्या पोझिशनवर प्रचंड मेहनत करताना त्यांची गोलंदाजी, पारदर्शकता, चेंडू फेकी, त्यानंतर आपण पाहतोय बघा पॅव्हेलियनमधून कोणताही आवाज येता कामा नये. आमची मॅनेजमेंट खूप तीक्ष्ण नजर आहे त्यांची. हो, वेगवान चेंडू, काय गोलंदाजी आहे. प्रभावित केल्या, खरंच प्रभावित केल्या. गोरसईला विचार करायला पार पडले. घातक गोलंदाजी, विस्फोटक गोलंदाजी. जे चक्रव्यूह रचले ना ते फोडण्यासाठी अक्षरशः घाम गाळावा लागतो. ब्युटिफुल बॉलिंग. टर्न विथ बाउन्स, टर्न विथ स्पीड कॅपिटलाइज करत असताना आपण पाहतो अँगल, विशिष्ट अँगलने चेंडू डिलिव्हर होत असताना प्रेशर शिफ्ट होतोय. वॉट अ बॉलिंग. लाईन परफेक्ट. मात्र इथे फलंदाजीचा वेग वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. पहिल्या षटकापासून आक्रमण सुरू ठेवलं तर तुमची धावसंख्येची गती वाढत जाते. मात्र आता बॉलिंग पॉईंट ऑफ व्ह्यूचा विचार केला, सुंदर गोलंदाजी. tenniscricket.in संपूर्ण कॅमेरामन शाहरुख जेव्हा आम्हाला सायंकाळी मिळाले होते आणि तेव्हा त्यांनी सांगितलं प्रचंड मेहनत करावी लागते. अनेक स्टेटमधून स्पर्धा कव्हर कराव्या लागतात आणि स्पेशली क्रिकेट सीझनमध्ये संपूर्ण त्यांची टीम, त्यांचं त्यांनी विशेष धन्यवाद केलं. मॅचकडे वळतोय. ओ, पायाचा वेध, अपीलमध्ये उत्साह, धाव घेण्याची तयारी दाखवली. धावसंख्या हलती राहिली पाहिजे. कदाचित हाच प्रयत्न असेल. धावफलक पुढे सरकेल. बॅटिंग टीम भूमी 11 गोरसई संघाची धावसंख्या पूर्वार्धामध्ये 2 आत केले. चांगली कॉन्टेस्ट. 2 बलाढ्य संघामध्ये आपण पाहतोय. वीरेंद्र पुन्हा एकदा षटक हाताळतोय. अपेक्षा वाढत चालल्यात फलंदाजाकडून. वीरेंद्रची गोलंदाजी स्पेशली शैली पाहिली, अप्रतिम आहे. परफेक्टली लाईन, काय गोलंदाजी आहे. लक्ष देऊया आपण मॅचकडे. गोलंदाज सुद्धा सामन्यामध्ये काय काय करू शकतात आणि गोलंदाज वीरेंद्रचं पहिलं षटक 4 धावेचं, त्यानंतर सुमितचं षटक होतं 3 धावेचं आणि तो सातपाटीकडून वीरेंद्र पुन्हा एकदा त्याच दर्जाची गोलंदाजी. प्रचंड प्रतिभा आहे या खेळाडूकडे. क्रॉस बॅटेड ट्राय करतो मिड विकेट वरून क्षेत्ररक्षकाला 1 धाव. सिंगल डबल साठी प्रयत्न जरूर झालाय. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. कुठे का होईना धावसंख्या सुरू राहिली पाहिजे. मात्र मोठे फटके येणं सुद्धा तेवढं महत्वाचं आहे. भूमी 11 गोरसई या संघाला. दोन्ही संघामध्ये चांगले चांगले फलंदाज आहेत.
मात्र इथे चांगल्या फटक्यांची गरज आहे. वीरेंद्र एकूण धावा धाफलकावरती 10, 10 रन्स. थर्ड ओव्हर. कुला चेंडू ट्राय करतोय, बॅकलिप होती ती, वेगाने प्रयत्न होईल डीप बॅकवर्डकडे. स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्रामध्ये प्रयत्न जरूर होत असताना आज प्रभावित करताना टीम सातपाटी आज नानकरनं प्रभावित केलं. एकूण धावा 3 षटकानंतर टोटल रन स्कोर कार्डवर धावसंख्या 12. 12 रन. सुंदर गोलंदाजी, चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं, कौतुक करावं लागेल. आज फलंदाज काही करू शकले नाही, स्पेशली आज नानकरची गोलंदाजी. त्यानंतर सातपाटी फलंदाजांना अक्षरशः थांबवून ठेवले आणि आता काहीतरी वेगळं करावं लागेल. षटकं बाकी 2 दृढ निश्चय करणं, आक्रमण करणं, गोलंदाजावर तुटून पडणं आणि आता त्या खेळाची गरज आहे. 2 षटकं बाकी, 3 षटकानंतर एकूण धावसंख्या 12. बॅटिंग टीम भूमी 11 गोरसई सातपाटी विरुद्ध 2 हात करताना जे 3 षटकामध्ये गोलंदाजानं धोरण दाखवलं आणि आता ते मनसुबे उधळून लावणं खूप महत्वाचं आहे. फटकेबाजी होणं खूप महत्वाची आहे. 2 षटकं बाकी आहेत. सातत्याने गोलंदाजी चोख कामगिरी करताना षटक क्रमांक 4 आपण पाहतो आणि गोलंदाज झालाय दिशांत म्हात्रे. यंग स्टार, यंग टॅलेंट. मैदानावर कपिल केने बाद झाला, सूरज केने, किशोर मुखादम. 4थं षटक संदेश केने, त्याच्याकडून अपेक्षा. 3 षटकानंतर धावफलक टोटल 12, 2 गडी बाद. मग अशी आपण दोन्ही संघांची चर्चा करत होतो का दोन्ही संघामध्ये ऑसम बॅटिंग आहेत, ग्रेट लेजंड क्रिकेटर आहेत. आज प्रमुख खेळाडू गोरसईमध्ये नाही आहे, मात्र सातपाटीच्या भेदक गोलंदाजीनं त्यांना थांबवून ठेवलं. याचं उत्तर शोधावं लागेल. ओ गुड बॉलिंग, काय एक्सपर्टली गोलंदाजी होते, अक्षरशः बॅटिंग लाईनअपला थांबवून ठेवले मैदानावर. सुंदर गोलंदाजी. 3 षटकांचा कोटा संपलाय. 4थं षटक प्रगतीपथावर दिशांत म्हात्रे. लॉंग रनअप आहे, सरासरीवर लक्ष वेधलं. गती वाढवणं महत्वाचा. फटका आलाय लॉंग लेग कडे आणि याच फटक्यांची गरज आहे. धावांची जी तफावत कमी होत चालली तिथे धावसंख्येचा वेग वाढवणं, संयम ठेवून इथे पुढे पुढे सरकणं आणि जर अशा पद्धतीनं फटकेबाजी राहिली तर आरामात सेफ टार्गेटकडे वाटचाल करू शकतात. जसं आपण पाहिलं टोटल टार्गेट होतं जेव्हा मोरबी विरुद्ध नानकर खेळत होता 44चं जे टार्गेट होतं. सेफ टार्गेटची चर्चा केली तर 50-55 सेट करावी लागेल. 2 षटकांचा कोटा अजूनही बाकी, त्यामध्ये आपण पाहतो 4थं षटक प्रगतीपथावर. चला स्पीडअप असू द्या, थोडं आम्हाला कॉपरेट करा. हा सामना सोडून अजूनही 3 मॅचेस बाकी आहेत. आज पहिली रात्री रसिकांचं लक्ष वेधतो आपण पुन्हा एकदा मॅचकडे. सातपाटी विरुद्ध गोरसई यांच्यात होणारी फाईट. नेक्स्ट बॉल. ओ वेगवान चेंडू, आक्रमक किरादे, उत्तम गोलंदाजी होते. अगदी सुरुवातीपासून गोलंदाजानं आपला पाया मजबूत केलाय आणि अक्षरशः थांबवलंय. उत्तरार्धामध्ये का असेल भन्नाट वेग. उमेश सर आम्हाला सांगताना काय गोलंदाजांच्या बनगटामध्ये ताकद आहे. रिलीज ऑफ डिलिव्हरी, लाईन ऑफ डिलिव्हरी आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन पाहिलं अप्रतिम. सातपाटीनं खुश केलं. मात्र आता फटकेबाजी करावीच लागेल. हो सुंदर गोलंदाजी, कनेक्शन होत नाही. सिंगल डायव्हर समाधान असेल, प्रयत्न जरूर होईल आणि तेवढी चपलता सुद्धा. आज सातपाटीच्या चाहता वर्ग त्यांच्या आनंदाला पारावर नसेल. समोर धुरंदर संघ आहे, धुरंदर खेळाडू त्या संघामध्ये. मात्र आज गोरसईला थांबवलं, प्रमुख खेळाडूंना थांबवलं. मात्र अजूनही फायटिंग स्कोर मगाशी 44 सेफ टार्गेट झालं. मात्र आता किती टार्गेट सेट होईल. एकूण धावफलक अजूनही थोडी खालावलेली मंदावलेली धावसंख्या सुद्धा म्हणूया 17 धावा आहेत. गोलंदाजाने उत्तम गोलंदाजी केली. अचूक गोलंदाजी, अचूक टप्पा, दिशा, विभिन्नता दाखवत गोलंदाजांच्या प्रेमामध्ये पडले ही काय खेळपट्टी चित्र पाहतोय. मात्र आता इथून आक्रमण करावं लागेल. दिशांत म्हात्रे
लॉफ करते बॅटच्या मधोमध आणि राजेशाही थाटातला फटका, गगनचुंबी षटकार. इथे आक्रमण होणं खूप महत्वाचं आणि हे धाडस करावं लागेल. धाडसाची चर्चा आपण नेहमी करत असतो का, प्रयत्न नेहमी करावा लागतं, जिद्द साहस चिकाटी तुमच्याकडे असावी लागते. मागे काय घडलंय ते तुम्हाला विसरावं लागतं आणि आता हे मागे आलेलं अपयश 3 ओव्हरमध्ये आता धुवून काढावं लागेल. षटकारानं थोडी ऊर्जा निर्माण झाली, किशोरकडे ती आक्रमकता आहे आणि तुम्हाला जेव्हा संधी मिळते ती तुम्हाला ग्रॅब करावी लागते आणि आता किशोरला हेच करावं लागेल. मागच्या फलंदाजाने ज्या चुका केल्या आता इथून पुढे आपल्याला टार्गेट सेटकडे वाटचाल करावाच लागेल. षटकाराने धावफलक पुढे सरकले, एकूण धावा 23. ओ खराब चेंडू, अंपायर सिग्नल नो बॉल. बेनिफिट मिळेल, धाव घेण्याची तयारी होती. 4थं षटक, अंपायर सिग्नल नो बॉल. कुठे का होईना धावा येणं महत्वाचं. गोरसईकडे आज भूमी 11 नावाने खेळतो. बॉलिंग लाईनअप या संघाकडे सुद्धा चांगले, मात्र आज सूरज केने संदेश सूरज काही करू शकला नाही. एकूण धावफलक टोटल आतापर्यंत 25. चला टीम सारा 11 नानकर रेडी राहा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपल्याला करायचे. मच्छिंद्र स्मृती धारावे संघाविरुद्ध सेकंड राऊंड मधील पहिला सामना, जो इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. ओ बॅटच्या मधोमध अफलातून लॉंग लेग कडे हा टोलवलेला टोलेजंग षटकार. 6 धावेनं कुठेतरी आगे कुचकडल्या, मागे पडला होता, त्यानंतर टॉप गिअर मध्ये संघाला पुढे सरकवतं आणि हे महत्वाचं होतं. अशा परिस्थिती मैदानावर थांबणं, पाय रोवून बसणं, धावसंख्या पुढे सरकवणं आणि ती कामगिरी दाखवली. आता बॅटिंग करत असताना किशोर, संदेश गती वाढवणं महत्वाचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. सारा 11 नानकर रेडी राहा आपण आणि त्यांच्या विरुद्ध मच्छिंद्र स्मृती धारावे. 3 षटकामध्ये बॅकफुटला गेले, त्यानंतर आक्रमक झाला, मात्र अजूनही कोट्याचा 1 षटक बाकी आहे. मगाशी म्हटलं का प्रयत्न करावे लागतात आणि ते प्रयत्न करताना तुमच्याकडे धाडस पाहिजे. मॅन कॅनॉट रीच हाय विदाउट डेअरिंग. धाडसाशिवाय काही शक्य नाही. आणि आता बॅटिंग करत असताना ते धाडस करावं लागेल. या षटकामध्ये जर जास्त धावा आल्या 15-20 फाईट करू शकतो आणि ती अपेक्षा. पॅव्हलियनमध्ये थोडी शांतता सुद्धा आहे. धावफलकावरती टोटल 31. 2 षटकानंतर 7 होत्या, 3 षटकानंतर 12 होत्या, त्यानंतर सरासरी वाढल्या. सरासरीकडे लक्ष देऊ आपण. अनेक अडथळ्यांना तोंड देत 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 आता डाव सांभाळते संदेश आणि किशोर. हे करणं आता संघ हितासाठी महत्वाचं होतं. धावफलक पुढे सरकेल, जबरदस्त डेअरिंग त्यांनी दाखवली, मजबूत धावफलककडे वाटचाल करतोय आणि आता ती जोखीम उठवली. आता या षटकामध्ये सुद्धा आक्रमण होणार, काही चित्र पाहूया काय घडेल. उत्तरार्ध बाकी असेल, मात्र या फटकेबाजीनं प्रभावित केलं, ज्यामध्ये संदेशचा 1 षटकार 1 चौकार 1 षटकार होता, किशोरचा जिथे धावसंख्या थोडी मागे पडली होती आणि त्यानंतर केलेले आक्रमण. शेवटचं षटक, चेंडू शिल्लक 6 धावा, धावफलकावर 31. भूमी 11 गोरसे बी त्यांच्या विरुद्ध 7 पाटी. चला बाबांनो लवकर खेळा, 12:30 वाजलेत. tenniscricket.in ची टीम शार्प 3:30-4 वाजता आली होती आणि आज संपूर्ण त्यांची मॅनेजमेंट. क्लीन बोल्ड आणि या गोलंदाजाने सुद्धा जो धावसंख्येचा ओघ वाढत होता तिथे पुन्हा एकदा कोंडीत अडकवलंय फलंदाजांना. विकेट महत्वाची होती आणि फलंदाज तयार होते मोठा फटका खेळण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी दहशत. एकूण धावा धावफलकावरती 31 आणि गडी बाद झाले 3. थोडंसं संकट उडवलंय बॅटिंग टीमवर. बाद झाला सूरज, बाद झालं कपिल, किशोर आणि बॅटिंग लाईनअपमध्ये एकंदरीत आपण लेखाजोखा पाहिला तर 31. 3 गडी बाद.
प्रेक्षक वर्ग सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतो. आज ग्रुप ए चा पोल धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या एकूण धावा 31. पाठीराखे म्हणत असतील का 31 इनफ आहे का, तर नाही आहे. त्यांना अजूनही धावसंख्येचा वेग वाढवायचे आणि खेळावं लागेल. शिल्लक एक चेंडू 5. गती वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. त्या उद्देशानं मैदानामध्ये आल्या फलंदाज आता 5व्या क्रमांकावर मेघराज केने. मेघराजकडून सुद्धा अपेक्षा आहे इथे धावसंख्येची गती वाढवण्यासाठी त्याच्याकडून काही मदत मिळणार का. फलंदाजी थोडी ढासळली आज, मात्र जर फलंदाजांकडून आता अपेक्षा जरूर असेल, सर्वोत्तम कामगिरी त्यांची होणं सुद्धा खूप महत्त्वाचे. मेघराजकडे प्रचंड इच्छाशक्ती आहे. तो मैदानावर उभा राहिला तर आक्रमण करू शकतो. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट हिट, लॉंग ऑनला फिल्डर रेडी, सिंगल शिवाय काही नाही. स्ट्राईकला येईल यावेळेला. पुन्हा एकदा अपेक्षा असेल, विश्वास आहे. फलंदाज संदेशकडून चांगला खेळ होऊ शकतो. चेंडू शिल्लक 4 धावा. धावफलकावरची टोटल आतापर्यंत संघ पोहोचलाय 32 वर. 4 चेंडूंचा खेळ बाकी. संदेशच्या बॅटमधून एक चौकार षटकार आला. विस्फोटक रूप त्याला धारण करावं लागेल, कारण चेंडू शिल्लक 4 आहेत. शेवट त्याला गोड करायचे. अंत बला तो सब बला असं सुद्धा म्हटलं जातं. आणि आता शेवट गोड झाला तर चांगलं टार्गेट सेट होईल. केवी काका मैदान वहाल उल्वे नोड पर्व 15व आपण पाहतोय. स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक कुबेर ग्रुप ट्रॉफी अंश पाटील. षटक क्रमांक 5. पुढे सरसावत ऑन दी राईज. एज लागली. टायमिंग स्ट्रोक बेमिसाल कमालीचा फटका होता. रिअली नाईस शॉट लाईक दॅट. रिप्ले पाहू शकता आपण. अचूक वेळ साधणं का महत्वाचं होतं आणि हा फटका बघा परफेक्टली टाइम. कनेक्शन आपण इथे जरूर पाहिलं. बॅटिंग करत असताना इथे धावसंख्येचा वेग वाढवणं महत्वाचं होतं आणि या फटक्यानं खुश केलं. दोघांमध्ये विचार विनिमय होईल. 19 वर पोहोचला संदेश. धावफलकावर धावा 38. 38. 3 गडी बाद. 5वं षटक मार्गस्थ असताना इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतो. 3 चेंडू बाकी आहेत. अंश पाटील ऑफ करण्याचा प्रयत्न. या वेळेला फटका फसलाय स्वतःच्या फॉल्ट. जम्प मारली. सर्वस्व झोकून दिलं होतं जेल घेण्यासाठी. तो प्रयत्न आपण जरूर पाहिला. आता चेंडू शिल्लक 2 धावा. धावफलकावरची टोटल आपण पाहूया 80 षटक. डावाची सुरुवात थोडी खराब झाली. फलंदाजी ढेपाळली. मिडल ऑर्डरनं डाव सांभाळला. आता चेंडू शिल्लक आहेत 2 धावा. धावफलकावरची टोटल 38. उत्तरार्धामध्ये आपण नक्कीच रिझल्ट पाहणार आहोत. प्रेशर बिल्डअप केलं होतं गोलंदाजीनं. ब्युटिफुल बॉलिंग, रिलीज ऑफ डिलिव्हरी याचा चांगला ताळमेळ पाहिला. पुन्हा एकदा कंट्रोल. जिथे षटकार आला आणि इथे बघा पुन्हा एकदा गोलंदाज क्षेत्ररक्षण मॅच मध्ये रिकवर करून देत असताना अपेक्षा होती संदेश. बघा टॉस होणार आहे. टीम सारा 11 नानकर या आपण रेडी आहेत का. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. तर लास्ट बॉल बाकी, शेवटचा चेंडू. टॉस बॉक्समध्ये जॉईंट होतील दीपक पाटील सर आणि स्वतः आयोजक संजय शेठ ठाकूर, प्रोप्रायटर जे हनुमान एंटरप्राइजेस बामणडोंगरी. 15 वर्ष स्पर्धा ते भरवत असतात आणि त्यांचे सर्व विश्वासू सहकारी
प्रचंड त्यांची मेहनत असते. शेवटचा चेंडू धावा फलकावरती टोटल एकंदरीत आपण आतापर्यंत पाहिलं तर एकूण धावा 38. शेवटचा चेंडू लास्ट बॉल. स्लोअर वन ताकदीचा वापर जरूर केला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फिल्डर रेडी. यस, गुड फिल्डिंग. कमालीचं क्षेत्ररक्षण. चलाक चतुर हुशारीचं चपळाईचं क्षेत्ररक्षण. एंड ऑफ द इनिंग. फर्स्ट इनिंगचा खेळ संपलाय. धावा फलकावरती टोटल 39-44-0 चं टार्गेट. दीपक पाटील सर जॉईंट होते. तत्पूर्वी आपण टॉस कडे जातोय. धन्यवाद. थँक्यू. चला टॉस केला जातोय नानखर आणि दारावे या दोन संघादरम्यान आणि संजय शेठ ठाकूर या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. कुबेर इज द कॉल आणि कुबेर इट इज. टॉस जिंकलाय नानकरनं. अभिनंदन. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. कसं वाटलं इकडे खेळून आणि काय सांगाल आयोजनाबद्दल? आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्ही इथे सेकंड टाइम खेळतो. फर्स्ट टाइम आम्ही इथे चॅम्पियन राहिलेलो उलवाड नॉडमध्ये आणि हा मैदान आमच्यासाठी खूप लकीचं वाटतो कारण की मगाशी आम्ही गेलेला सामना आमच्या बाजूने फिरवला. चांगला एफर्ट्स लावला मुलांनी आणि तो सामना आम्ही जिंकला. किती कॉन्फिडन्स वाढलाय कारण मुरबीला पराभूत केले तुम्ही? असं काय नाही, कॉन्फिडन्स तर क्रिकेट खेळायचं तर प्रत्येकाकडे कॉन्फिडन्सच असला पाहिजे. कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही गेम खेळूच नाही शकत. तर छान वाटतंय. मुरबी पण चांगला संघ आहे. अर्जित असते आमच्या एकमेकासोबत बऱ्याचशा मॅच होतात आणि ते एकदम फ्रेंडली होतात. तर असं काही नाही का आज आम्ही जिंकलो उद्या ते पण जिंकू शकतो. आता धारावे संघाचं चॅलेंज आहे, कसं बघताय त्यांच्याकडे? धारावीसोबत सुद्धा मॅचेस झालेले आहेत. जो त्याचा क्रिकेट चांगला होईल तो जिंकणार इथे. आम्ही क्षेत्ररक्षण करतो. ठीक आहे, विश ऑल द बेस्ट. सचिन आहेत आपल्याबरोबर. मुरबी संघाला खरं तर त्यांनी पराभूत केलं पहिल्या मॅचमध्ये आणि नक्कीच सगळ्यांचं लक्ष वेधलंय कारण ज्या ठिकाणी 2 बॉलमध्ये एक ओव्हरमध्ये 4 धावा दिलेल्या नाही आहेत. आता थोडंसं चॅलेंज वाटतं या संघाचं? हो नक्कीच, कारण की गोलंदाजी त्यांचा स्ट्रेंथ आहे आणि तर आम्हाला जास्तीत जास्त रन बनवायचा आम्ही प्रयत्न करू. आता थोडंसं हवामानसुद्धा थोडंसं पाहायला गेलं टेम्परेचर थोडं कमी झालंय, गार वारे वाहायला लागलेत. किती एक्सपेक्ट करताय आता मात्र पहिल्या इनिंगमध्ये? 50-55 पर्यंत झाल्या तर आम्ही डेफिनेटली डिफेंड करू. काय सांगाल आयोजनाबद्दल? कारण 2-2 बाईक्स आहेत. बाईक म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी वेगळ्या बाईक्स असतात, काही ठिकाणी इलेक्ट्रिक असतात, परंतु स्कूटरची किंमतच आता सगळ्यांना माहिती आहे. आज 6 आकड्यामध्ये स्कूटरची किंमत आहे आणि 2-2 ठेवल्यात सिरीजसाठी. त्याबद्दल काय सांगाल? संजय ठाकूरचं आयोजन बोललं तर खूप छानच असतो, कारण की आम्हाला जेवढ्या वर्ष ही स्पर्धा झाल्या आहेत तेवढ्या वर्ष आम्ही खेळलो आहे. पण गेल्या वर्षी त्यांनी सर्व लो गटाच्या टीम घेतल्या त्यांनी, तर आम्हाला त्या स्पर्धेत खेळता आलं नाही. तर आम्ही संजय ठाकूर यांचं खूप खूप आभार मानतो. 2023ला तुम्ही चॅम्पियन होता या स्पर्धेचे. फायनल तुम्ही जिंकली होती. आता कसं बघताय या स्पर्धेकडे? हो नक्कीच, कारण की सर्वांचं स्वप्न असतं की एक स्पर्धा आपण कंटिन्यू जिंकत राहावं. तर तेच अपेक्षेने आम्ही उतरणार आहे. चला, विश यू ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना सुद्धा या मॅचसाठी. तर नानकर संघानं सामन्याचा टॉस जिंकलाय आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. हॅलो.
चला 40 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. लो स्कोरिंग मॅचेस आज डिफेंड झाल्यात आणि त्याचमुळे इकडे सुद्धा धावांचं संरक्षण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल तो गोरसई संघ. गोरसई संघ म्हटला की टेनिस क्रिकेट विश्वामधील एक लोकप्रिय संघ, आघाडीचा संघ, सगळ्यात मोठा संघ ओळखला जातो. जरूर दोन खेळाडू अर्थातच सगळ्यांच्या आवडीचे, आपल्या परिचयाचे, भावेश असेल किंवा पवन असेल, आज स्क्वॉडमध्ये नाही आहेत. ISPL मध्ये त्यांची झालेली निवड, त्या निवडीबद्दल पुनश्च एकदा भावेश आणि पवनचं आम्ही मनापासून अभिनंदन व्यक्त करतोय आणि घेऊन जातोय मॅचच्या दिशेनं. गोलंदाज तयार. सुरतचा पहिलाच बॉल. इकडे मात्र चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. स्क्वेअर लेगला दिशांत होता. सिंगल आले, सिंगलनं खातं उघडलंय. सलामीला पण बघताय चिराग पागधरे आणि त्याच्या साथीला प्रणीत मेहर. खातं उघडलंय चिरागनं. सिंगल रननं थोडा धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. दुसऱ्या सत्रामध्ये इतकंही सोपं नाहीये. जरी थोडासा धावा कमी असल्या तरी सुद्धा ज्या पद्धतीनं भौगोलिक परिस्थिती थोडीशी बदलले, अचानकपणे थंडीचा जोर आता मात्र वाढलाय. गार वारे वाहायला लागलेत आणि यावेळेस मात्र टो एंडला लागला होता की काय, परंतु बॉल चाललाय लॉंग ऑनला, सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता प्रणीत मेहरच्या बॅटमधून येतोय हा पहिला षटकार. ते वाऱ्या बिऱ्यांची सगळी सवय आहे खरं तर सातपाटी या संघाला. पालघर जिल्ह्यामधील हा संघ 125 किलोमीटरचा प्रवास करत हा संघ इथपर्यंत दाखल झालाय. सोपं नाहीये. पण आपण 8-10 किलोमीटरला सुद्धा स्पर्धा खेळताना वेळेवर आपण पोहोचत नाहीये. 125 किलोमीटरची रनिंग कापत हा संघ वेळेमध्ये आलाय. आणखीन एक लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. प्रणीतच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं सुरू आहे. दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून. सूरज केणेवर मात्र चढवलाय हल्ला. टीमची टोटल 13 वर. आक्रमण हेच बचावाचं तंत्र आणि याच तंत्रानं सध्याच्या घडीला मैदानामध्ये प्रणीत मेहरचा खेळ पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग जणू काही सातपाटीवरूनच सेट होऊन आलाय. अशाच आविर्भावामध्ये मात्र फटकेबाजीला त्यानं सुरुवात केली आणि 2 तडाखे दिलेत. थोडंसं पाहायला गेलं तर चिंतेचं वातावरण जरूर झालं असेल. कारण एकतर मघासपासून अनेक संघ दुसऱ्या सत्रामध्ये थोडासा धावांसाठी संघर्ष करत होते. इकडे मात्र प्रणीत मेहर आल्यापासून मोठे स्ट्रोक्स खेळतोय. आता क्षेत्ररक्षक दोन्ही ऑन साईडला घेण्यात आलेत. लॉंग ऑन आणि मिड विकेटला सर्कलच्या बाहेर. शॉर्ट बॉल आहे, पुल केलाय. कनेक्शन प्रॉपर नव्हतं पण स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. सुपर रनिंग मध्ये विकेट म्हणावे लागेल. काय धावलेत दोघं विकेटमध्ये आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. टीमची टोटल 15 या आकड्यावर 40 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये आणि ते पूर्ण करण्यासाठी मात्र पहिल्या षटकामध्ये जवळजवळ कंबर कसले प्रणीत मेहरनं. 3 बॉलमध्ये पाठीमागच्या 14 धावा आल्यात. गोरसई लॉफ्ट केले बॉलला. ऑन द राईजचा फटका मिड ऑफला. क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि इकडे मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागेल तो सातपाटी टीमला. प्रणीत मेहर त्यावेळेस मात्र एका पाठोपाठ एक मोठे स्ट्रोक खेळायची तयारी केली होती त्यानं आणि अशामध्येच सर्कल रिस्ट्रिक्शनचा पूर्णपणे फायदा उचलण्याच्या तयारीमध्ये होता. परंतु यावेळेस मात्र प्रॉपर टाइम करू शकलेला नाहीये आणि हा झेल मात्र सर्कलमध्येच देऊन तो परतलाय. फर्स्ट विकेट डाऊन. चला लवकर पाठवा बॅटर. रेडीच ठेवा. विकेट जर पडलीच समजा तर कोण जायचं हे अगोदरच निश्चित करा. आणि थोडंसं बाकीचे काही बंधनं आहेत या स्पर्धेमध्ये आपल्याला वेळेमध्ये संपन्न सुद्धा करायचे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वीरेंद्र बाबरे. वेगवान गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली वीरेंद्रची आणि आज सातपाटीच्या सगळ्याच गोलंदाजांनी आपल्या वेगानं प्रभावित केलंय. ज्या पद्धतीचा स्पीड दाखवलाय गोलंदाजीमधून आणि सगळेजण हैराण झाले असतील. त्या पद्धतीनं चेंडू टाकत होते जणू काही आगीचे गोळे टाकत होते की काय असंच सगळ्यांना वाटत होतं इकडे उपस्थित असलेल्या सगळ्याच प्रेक्षकांना. अगदी हलक्या हाताने यावेळेस मात्र फक्त सिंगल घ्यायची याच मनस्थितीमध्ये होता. आल्यापासून वीरेंद्र सिंगल मिळाली. 1 रन धावसंख्येमध्ये होईल बदलाव.
धावा झाल्या ते आत्तापर्यंत सातपाटी संघाच्या एक गडी बाद 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चांगली सुरुवात मिळाली, स्टार्ट चांगली दिले, खास करून प्रणित मेहरनं जे 2 षटकार लगावले आणि त्याचमुळे मात्र पहिल्याच षटकामध्ये थोडंसं ॲडव्हान्टेज मिळाला. 40 धावा करायच्यात आणि त्याच्यामधल्या 16 पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यात. थोडंसं कष्ट घ्यावे लागतील या मॅचमध्ये. गोरसई ब संघानं आजपर्यंत असे सामने जिंकलेत ना, असे बरेचसे मोठी मोठी आव्हानं त्यानं लिलया पेललेत आणि म्हणूनच आज संघर्षामधून खरं तर निर्माण झालेला हा संघ जो भावेश पवारचा आपण पाहिला, एमन पवनचा पाहिला आणि आज सगळ्यांनीच सूरज असतील, संदेश असतील, सगळ्यांनी जी मेहनत या संघासाठी घेतली ना आणि म्हणूनच आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या संघाचं नाव मात्र आदरानं घेतलं जात आहे आणि त्यासाठी प्रचंड मेहनत आहे. आणि उगाचच नाही या 2 खेळाडू आज ISPL मध्ये निवड झालेत आणि हे खऱ्या अर्थानं ग्रामीण संघाचं नक्कीच मोठं यश आहे. हे अनेक खेळाडू सध्याच्या घडीला ISPL मध्ये खेळताना दिसतात. धारावी संघाचे सुद्धा 2 खेळाडू यांचं सिलेक्शन झालंय. बामणडोंगरीचं एका खेळाडूचं सिलेक्शन झालंय. टॉप एज लागले, बॉल हवेत आहे, शॉट फाईन लेगला, जेल टिपला जातोय, सेकंड विकेट डाऊन, दुसरा धक्का लागलाय. इकडे सामना फिरायला वेळ लागत नाहीये. एक चांगलं षटक, पुन्हा एकदा कमबॅक तुम्हाला पाहायला मिळू शकतं. पण आज एक सामना पाहिला असेल तुम्ही, 2 बॉलमध्ये 1 धाव झाली नाही नांदकर संघाच्या विरोधामध्ये मुरबी संघाला. त्यामुळं असं वाटलं होतं की सहजतेनं मुरबी संघ जिंकेल, 44चं टार्गेट होतं, परंतु घडलं मात्र वेगळंच. दोन फलंदाज गमावलेत. 40 धावांचा पाठलाग करायचा आणि 2 फलंदाज आता मात्र पॅव्हलियनकडे रवाना झालेत. तर थोडा ॲडव्हान्टेज मिळतोय गोलंदाजांना, थोडंसं स्विंग्स मिळतात. इकडे टाईम करणं बऱ्याच वेळेला जड जातं आणि खेळपट्टी जर आपण पाहिली, विकेटसुद्धा पूर्ण सपाट आहे आणि त्याचमुळे कधी कधी बॉलसुद्धा स्पीड होतो. टप्पा पडल्यानंतर वेगानं विकेट किपरकडे येत असतो. या सगळ्या गोष्टींचा अंदाज जर आपण बघितला तर थोडंसं गोलंदाजांना खरं तर सहाय्य करते ही खेळपट्टी. परंतु पहिल्या मॅचमध्ये अगदी 68 धावा सुद्धा झाल्या होत्या त्या धारावी संघाने केल्या होत्या. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर अनेक कॅप्टन्स म्हणतात की 45-50च्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न करू. जे दुसऱ्या स्पर्धा जेव्हा आपण बघतो किंवा डे स्पर्धा जेव्हा असतात तेव्हा तो स्कोर 70-80 5 ओव्हरमध्ये सातत्यानं होत असतो. परंतु कुठेतरी आता मात्र सगळेच संघ म्हणायला लागलेत की 50 झाल्या तरी चांगली फाईट होत आहे. परंतु पाहूया इकडे 40ला मात्र कशा पद्धतीनं फाईट होणार. कपिल केणी तयार. हो, इकडे सुद्धा ऑन साईडला खेळायचं होतं, बॉल समोर आलाय, स्लिप्ड ऑफला, सिंगल मिळते, 1 रन. कपिल केणे. थोडीशी मेहनत घ्यावी लागेल गोरसई ब संघ, कारण 1-2 जर ओव्हर चांगल्या पडल्या, शेवटच्या 2 ओव्हरसाठी जर धावा राहिल्या तर नक्कीच या मॅचमध्ये मात्र पुनरागमन करता येऊ शकेल. परंतु त्यासाठी आता कपिल केणेला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे षटक असं हाताळायचं आहे, फार कमी धावांचं षटक हाताळावं लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या, तिकडे जर धावा कमी आल्या असत्या 8-10 धावा तर ती परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली असती. गोलंदाज कपिल तयार. उडवलाय बॉल, अव्यत आहे, परंतु क्षेत्ररक्षक मात्र बराच दूरवरून पोहोचलाय आणि झेल टिपलाय. अप्रतिम झेल मेघराजचा त्या ठिकाणी. 3रा धक्का लागलाय, तो सातपाटी पालघर टीमला. 3rd विकेट डाऊन. सुरुवात धूम धडाक्यामध्ये जरूर झाली या संघाची, परंतु समोर गोरसई संघ आहे, साधा संघ नाहीये आणि त्याचमुळे कमी लेखून जमणारच नाहीये. कधी बाउन्स बॅक करेल ना हे कळणारही नाहीये. आणि आजपर्यंत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अशा अनेक संघांना मात्र पराभवाचे धक्के दिलेत गोरसई संघानं आणि म्हणूनच हा संघ मात्र आजही पाहायला गेलं तर नक्कीच अव्वल स्थानावर मात्र मिरवत असतो आणि त्यासाठी मात्र सगळ्याच खेळाडूंचं त्याच्यामध्ये मेहनत आहे, ते श्रेय सगळ्याच खेळाडूंचं आहे. 3rd विकेट डाऊन. चिराग, प्रणित, वीरेंद्र बाद झालेत आणि आता मात्र भावेश सुर्वेच्या साथीला नवीन बॅटर करण मेहर. चाळीस धावांसाठी सुद्धा संघर्ष. पहिल्या सुरुवातीला प्रणितनं ज्या पद्धतीनं सुरुवात केली होती, कदाचित लवकर सामना संपतोय की काय असं वाटत होतं, परंतु आता मात्र विकेट्स मिळवल्यात, जे गरज होती. कारण जोपर्यंत तुम्ही विकेट्स मिळवत नाही तोपर्यंत मात्र प्रतिस्पर्धी टीमवर दबाव टाकता येत नाहीये आणि तोच दबाव आता मात्र बनवण्यास सुरुवात केली तो गोरसई ब संघानं.
कोरदास कपिल केणे तयार. हलक्या हाताने ढकललाय. व्हेरी स्मार्ट सेन्सिबल क्रिकेट मी तर म्हणेन. 5 शॉर्ट मिड विकेटला 2 धावा पूर्ण केल्यात. क्लास रनिंग मिड विकेट म्हणावी लागेल या दोन्ही फलंदाजांमध्ये. पहा काय युक्ती वापरले इकडे, मात्र डोक्यानं खेळलाय मी तर म्हणेन. शक्कल लढवले इकडे. ज्या ठिकाणी मोठे स्ट्रोक्ससाठी जातोय तर विकेट्स जात आहेत, स्ट्रोक्स बनत नाहीयेत प्रॉपर रीतीनं. तर अशा वेळेला मात्र पहा ज्या पद्धतीनं त्यानं उपयोग केला रिसचा, अगदी सॉफ्ट नेट. आणि पाहिलं लॉंग ऑनला प्लेअर मागे आहेत, मिड विकेटला अगदी सीमारेषेलगत आहेत, 2 धावा होऊ शकतात. तेच करण्याचा प्रयत्न केला. कट करण्याचा प्रयत्न, आउटसाईड डॉपस्टोम, चेंडू निघून गेला सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू. हळूहळू पुढे न्यावं लागेल. सातपाटी संघ बराच दूरवरचा प्रवास करत आला या स्पर्धा खेळण्यासाठी. फिरून खेळण्याचा प्रयत्न, मोठ्या स्ट्रोकसाठी गेले, त्यांना मात्र सरळ मैदान सोडावं लागलंय. 4था धक्का सातपाटी पालघर टीमला. 1 मोर विकेट डाऊन. करणला सुद्धा आता मात्र मैदान सोडावं लागेल. कपिल केणेनं मात्र कमाल केले. या ओव्हरमध्ये 3 धक्के दिलेत आणि आम्ही या धावा मात्र डिफेंड करण्यासाठी समर्थ आहोत असं ठणकावून सांगितलंय ते सातपाटी टीमला. 4 फलंदाज गमावलेत सातपाटी टीमनं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्यात त्या 19 धावा. 3 धावा देताना 3 विकेट मिळवल्या. ही गोलंदाजी, कारण कधीही पुनरागमन करण्याची ती तयारी आहे आणि त्याच उमेदीनं गोरसई संघ मैदानामध्ये खेळत असतो. त्या जिद्दीनं, त्या एनर्जीनं, ती ऊर्जा नेहमीच त्यांची मैदानावर दिसते आणि म्हणूनच पाहायला गेलं तर ग्रामीणचा एक अव्वल दर्जाचा संघ म्हणून हा संघ मिरवत असतो. पहा कसा पद्धतीनं मात्र बाउन्स बॅक झालाय. नवीन बॅटर 6व्या क्रमांकावर मैशर शेख. 3रं षटक घेऊन गोरसई संघाकडून सज्ज होतोय गोलंदाज किशोर मुकादम. 2 षटकं तरी चांगले टाकावी लागणार आहेत तरच पुढच्या 2 ओव्हर्समध्ये थोडासा दबाव आणता येईल. कारण पहिल्या षटकामध्ये 16 आल्यात आणि ते 16 धावांचं षटक मात्र 2 गोलंदाजांना कव्हरअप करावं लागणार आहे आणि कपिल केणेनं ते उत्तम रीतीनं केलंय. किशोर मुकादमकडून सुद्धा त्याच अपेक्षा असणार आहेत. यावेळेस मात्र कवचला हा जेल टिपलाय. इनफिल्ड क्लिअर करायचं होतं. आणखीन एक धक्का लागलाय सातपाटी टीमला. एका पाठोपाठ एक फलंदाज आता मात्र मैदान सोडतायत. 5वा धक्का. निम्मा संघ गारद झालाय. सातपाटीची अर्धी सेना वापस फिरले. गोरसई ब संघानं मात्र अफलातून कमबॅक केलाय. पुनरागमन कसं असावं तर हे असं असावं. ज्या मिस्टेक्स, ज्या ठिकाणी सिंगल्सनं सुद्धा हा सामना जिंकता येऊ शकतो, तिकडे मात्र मोठ्या चुका केल्या. थोडासा बेजबाबदारपणा नडलाय तो सातपाटी टीमला आणि इथून पुढे मॅचचा रिझल्ट काय लागेल माहिती नाहीये. परंतु सध्याची परिस्थिती प्रणित मेरच्या त्या 2 षटकारानंतर जी होती ती आता मात्र बदलले. आता थोडासा सन्नाटा पाहायला मिळेल तुम्हाला सातपाटी संघाच्या स्क्वॉडमध्ये आणि ती वेळ आणले कपिल केणे आणि आता मात्र किशोर मुकादम सुद्धा पाहायला गेलं तर मोठा अनुभव आहे. अनेक वेळेला खरं तर सामने फिरवलेत याही गोलंदाजांना आणि खासियत आहे गोलंदाजी स्ट्रेंथ राहिले नेहमी गोरसई संघाची आणि त्या स्ट्रेंथच्या जोरावर आता मात्र चांगली टक्कर दिले ती सातपाटी टीमला. किशोर तयार. करण येतोय नवीन बॅटर. बॅकफुटला जाऊन पूल करायचा तयारीमध्ये होता. बॉल पहा टर्न होतो. डायरेक्ट हिट अँड डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. 1 मोर विकेट डाऊन. आता धाबेदार आणले असतील सातपाटीचे. काय सुरू आहे डोळ्यासमोर. आता त्यांचा सुद्धा विश्वास बसत नसेल. एका ओव्हरमध्ये 16 धाबा काढल्या होत्या आणि आता मात्र एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. प्रत्येक चेंडू मागे आता मात्र विकेट्स पाहायला मिळतात. आज 6वा धक्का लागलाय सातपाटी टीमला आणि स्मशान शांतता आता मात्र सातपाटी संघाच्या गोटामध्ये. शेवटच्या 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 16 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. सामना कठीण झालाय. 18 बॉल 21 होत्या, आता 16-21. परंतु त्या अगोदर जर आपण बघितलं तर 24 बॉलमध्ये 24 धावांची गरज होती. 24 बॉलमध्ये 24 धावांची गरज होती. आता 16 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे.
आणि मागच्या 8 बॉलमध्ये फक्त 3च धाबा दिल्यात त्या गोरसई संघानं आणि 5 फलंदाज बाद झालेत मागच्या 8 बॉलमध्ये. निम्मा संघ गारद केलाय मागच्या 8 बॉलमध्ये. क्रिकेट कधी काय घडेल ना या खेळामध्ये असा नेम नाहीये आणि म्हणूनच खरं तर गाफील राहू नका. क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही गाफील राहिलात ना तेव्हा तेव्हा तुमच्या हातामधून सामना निसटलाच म्हणून समजा. रिलॅक्स होता अगदी पहिल्या षटकानंतर सातपाटी संघ. त्यांना असंच वाटत होतं की कदाचित 24 बॉल 24 अशा चुटकीसरशी आपण पूर्ण करू. परंतु गोरसई बस संघानं मात्र आपला सगळा जोर दाखवला इकडे, मात्र पूर्ण ताकद लावले आणि हा सामना मात्र पुन्हा एकदा पूर्णपणे मी तर म्हणेन गोरसई बस संघ थोडासा कमांड करत असताना प्रस्थापित या मॅचवर. कारण 6 फलंदाज बाद झाले. तळाच्या फलंदाजांना आता मात्र हा सामना ओढावा लागणार आहे. एका बाजूला मशहूर शेख आहे, दुसऱ्या बाजूला आता नवीन गेलेला फलंदाज दिशांत मात्रे, असे 2 फलंदाज. 8व्या क्रमांकाचा फलंदाज आता मात्र मैदानामध्ये इन झालाय आणि त्याचमुळे आता मात्र दबाव जो वाढवलाय ना तो कमालीचा आहे. प्रचंड दडपण आता मात्र आलंय ते सातपाटी संघावर. किशोर मुकादम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. चेंडू कमालीचे फिरवतोय हा गोलंदाज. बॅकफुटला जाऊन पुल केला, बॅकवर्ड स्क्वेअरला गेला, क्षेत्ररक्षक आहे. या सिंगल तरी चालू ठेवाव्या लागतील. या सिंगल सुद्धा थोडासा कॉन्फिडन्स वाढवतील सातपाटी संघासाठी. त्यामुळे कुठेतरी एक एक धाव सुद्धा फार महत्वाची आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला षटकार लागतीलच असं नाहीये. परिस्थिती बदलले अचानकपणे. मैदानावर जर बघितलं ना तर टेम्परेचर डायरेक्टली डिक्रीज झालंय आणि त्याचमुळे हवामान बदलले आणि इकडे जसं हवामान बदललं तसं गोरसेने मॅच सुद्धा पालटवले. ओ स्विच इट, रिव्हर्स स्वीप कनेक्ट केला यावेळेस. मात्र बॉल चाललाय तो बॅकवर्ड पॉइंट बॉटलच्या दिशेने. चेंडू सीमा पार. मच नीडेड बाउंड्री फॉर सातपाटी टीम. अगदी निर्णायक क्षणाला मात्र आलाय हा चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने आता मात्र 14 चेंडू बाकी आहेत. 16 धावांची गरज आहे. दिशांत मात्रेनं मित्र म्हणेन मोठा आत्मविश्वास दाखवलाय स्वतःवर. धाडसाचं काम केलंय कारण अशा परिस्थितीमध्ये 8व्या क्रमांकावर येऊन रिव्हर्स स्वीप खेळणं जर लागला नसता तर तेवढीच बोलणी सुद्धा खावी लागतात या फटक्यासाठी. ओबा जागेवरूनच चेंडू वळवलाय. समोर पाहत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. हा बा चेंडू टप्पा पडल्यानंतर हे सर्रासपणे किशोर मुकादम म्हटला की तुम्हाला चांगले लेग ब्रेक्स पाहायला मिळतील उजव्या त्याच्या फलंदाजांना. खरं तर सगळी परीक्षा घेणारे चेंडू आहेत. कसोटीचा काळ आहे सध्याच्या घडीला. सातपाटी टीमसाठी सामना सोपा राहिलेला नाहीये. अजूनही काही घडू शकतो. इकडे पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू टाकून थोडंसं आता मात्र टेन्शन वाढवलंय ते सातपाटी टीमचं. आता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 24 धावा. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 16 धावा. अजून काय करायला हवं. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या आणि मागच्या 2 ओव्हर्समध्ये आपण पाहिलं तर फक्त आय थिंक 8च धावा आल्यात. फक्त 8 धावा आल्यात आणि त्या 8 धावांमध्ये फलंदाज बाद झालेत ते तब्बल 5. टीम भाडल शॉर्ट टीम मीटिंग कॉल करण्यात आले. या 2 ओव्हर्समध्ये काय रणनीती असली पाहिजे कारण एक षटक तर नक्कीच कदाचित कपिल किशोर मधून येईल, परंतु आणखीन एक षटक आहे जे नवीन गोलंदाजाचा असेल आणि सातपाटी संघ तो एक विचार करेल की त्या ओव्हरमध्ये कदाचित आक्रमण करायचं. आता थोडीशी द्विधा मनस्थिती असेल. आक्रमण या ओव्हरमध्ये करायचं 16 धावांसाठी की शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमण करायचं. हे बऱ्याच वेळेला ॲनालिसिस, कारण जेव्हा चेसिंग करताना तुम्ही वेगळ्या स्ट्रॅटेजीने तुम्हाला मैदानामध्ये जावं लागतं. थोडीशी गणिती आकडेमोड डोक्यात ठेवून कॅल्क्युलेशन्स करावे लागतात कारण दोन्ही संघांना एकमेकांच्या खेळाडूंचा परफेक्ट अंदाज सुद्धा असतो. खेळाडू माहिती असतात, गोलंदाजी माहिती असते. अगोदर सुद्धा जेव्हा सामना लागतो तेव्हा सुद्धा युट्यूबवर एकमेकांचे गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतात हे सगळं पाहिलेलं असतं. कपिल आणखीन एक विकेट. आज 4था धक्का दिलाय कपिल केणेची गोलंदाजी खरं तरी चॅलेंजिंगच आहे.
आणि इथे मात्र त्यानं दाखवलंय 4 फलंदाजांना बाद करत हा सामना मात्र पुरता फिरवलाय आणि संपूर्णपणे जी पकड सुरुवातीला जी मजबूत वाटत होती ती पकड आता मात्र थोडी थोडी सैल झाले. आता टेन्शन आलंय संपूर्णपणे. आता मात्र प्रचंड दबावाखाली संघ आहे. कारण 7 फलंदाज गमावलेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता मात्र 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे फलंदाज खेळपट्टीवर आहेत. सुमित मात्रे एकतर 125 किलोमीटरचा प्रवास करत हा संघ इथपर्यंत आलाय. सातपाटी पालघर जिल्ह्यामधील अगदी निसर्गरम्य ठिकाण आहे. तुम्हाला मोठे समुद्री किनारे जरूर त्यांच्या गावामध्ये गेलात तर पाहायला मिळतात आणि अगदी मासेमारी व्यवसाय समुद्रकिनारी वसलेली गावं आहेत. बरेचसे बीचेस तुम्हाला चांगले चांगले सुंदर समुद्रकिनारे पाहायला मिळतात आणि निसर्गरम्य परिसर आहे सातपाटीला. परंतु पाहूया मोठा प्रवास करत करत सातपाटी ते उल्वेनोड पनवेल तालुक्यामधला हा प्रवास जवळजवळ 125 किलोमीटरचा प्रवास करत आलेत. दुपारी निघाले असतील खरं तर आणि हलक्या हाताने यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर. इथे मात्र बघावं लागेल आणि ही चोरट्या स्वरूपातली धाव परंतु तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय. परंतु ही धाव कदाचित अंगलट येऊ शकते. अगोदरच विकेट्स हातामध्ये नाहीयेत आणि त्या सिच्युएशन मध्ये एक एक धाव सध्याच्या घडीला एवढी रिस्की घेऊन जमणार आहे का हा प्रश्न आता मात्र जरूर विचारतील सातपाटीकरांना. आणि ही धाव प्रचंड धोकादायक आहे. प्रथम दर्शनी तरी असंच दिसतंय आणि फलंदाज बाद आहे. आणखीन एक धक्का इकडे लागलाय सातपाटी टीमला. आता 10व्या क्रमांकाचा फलंदाज जाईल. पहिलं षटक संपलं होतं. सगळ्यांना असंच वाटलं होतं गोरसईकरांचं आज काही खरं नाहीये. आज गोरसईला तोडीस तोड मिळालाय सातपाटी. परंतु नाही, असे बरेचसे उन्हाळे पावसाळे पाहिलेत गोरसईनं आजपर्यंत आणि मॅच मध्ये कसं परतायचं त्यांना शिकवण्याची गरज नाहीये. कमाल कमाल कमबॅक. यापेक्षा अफलातून कमबॅक कधी पाहिलाच नसेल तुम्ही. असा कमबॅक केलाय ना जबरदस्त पुनरागमन आहे. हा सामना थोडासा अंगलेट आलाय सातपाटीच्या. सुरुवातीला सोप्पा वाटणारा परंतु क्रिकेट आहे कधी काय घडेल याचा नेम नाहीये. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 धावांची गरज आहे. 16 रिक्वायर्ड रिमेनिंग 10 असं इक्वेशन. 16 धावा म्हटल्या तर 10 बॉलमध्ये 2 षटकार 1 चौकार. साधी सोपी गणित आहेत. 3 मोठ्या फटक्यांना मात्र 16 धावा होऊ शकतात. परंतु त्याच 16 धावा काढताना पहिल्या षटकामध्ये 16 काढल्या होत्या. परंतु तदनंतर मात्र अगदी आतापर्यंत जवळजवळ 7 फलंदाज गमवलेत आणि मागच्या काही चेंडूंचा विचार केला 14 बॉलमध्ये तर फक्त धाबा आल्या त्या 8 आणि 14 बॉलमध्ये गडी बाद झाले ते तब्बल 7 8. 8 फलंदाज गमावलेत आतापर्यंत आणि मागच्या 14 बॉलमध्ये जो खेळ झाला ना तो खराब खेळ आहे सातपाटीचा. 14 बॉलमध्ये फक्त 8 धावा आल्या आणि ज्याच्यामध्ये 14 बॉलमध्ये पाठीमागच्या 7 फलंदाजांनी नांगी टाकले. सुमित मात्रे आणि आता मात्र भावेश मात्रे फार मोठी जबाबदारी आहे. ही गोल्डन चान्स आहे मी तर म्हणेन या दोघांसाठी. भाविक मात्रे अजूनही हिरो बनण्याची चान्स आहे टेलेंडर्सला. तळाचे फलंदाज जरी असले तरी ग्रामीणमध्ये तळाचे वगैरे हा भागच नसतो. अगदी 11व्या क्रमांकाचा फलंदाज सुद्धा येऊन षटकार मारू शकतो कारण सगळ्यांना खरं तर वरच्या क्रमांकावर फलंदाजी करायला मिळत नाही. 11व्या क्रमांकाचा फलंदाज सुद्धा प्रॅक्टिसला मजबूत षटकार मारत असतो आणि इथे सुद्धा तेच करायचे. आता मात्र एखादा मोठा स्ट्रोक आहे ना तो मॅच बनवेल सातपाटीसाठी आणि तोच फटका आता मात्र शोधायचा आहे. सुरुवातीला जे खराब फटके बसले ना अगदी सुरुवातीचे फलंदाज प्रणीतनं सुद्धा चांगली सुरुवात केली परंतु त्यानंतर खरंच गरज नव्हती. वीरेंद्र असेल भावेश सुर्वे असतील करण थोडासा बेजबाबदारपणा अंगलट आलाय मी तर म्हणेन. हलक्यात घेतला हा सामना. चला लवकर खेळा.
8 फलंदाज गमावलेत, शेवटचे 2 फलंदाज बाकी आहेत आणि चेंडू बाकी आहेत ते अजूनही 10 आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 24 बॉलमध्ये 24 धावांची गरज होती. सर्वांना असंच वाटलं होतं हा सामना आता मात्र सातपाडी संघ घेऊन जाईल, परंतु नाही. गोरसई संघानं मात्र सगळी शक्ती पणास लावले इकडे मात्र, आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जरी भावेश पवार नसला, जरी पवन कळे नसला, म्हणून काय झालं, आमच्यामध्ये सुद्धा ती ताकद आहे, आम्हाला सुद्धा त्याच ताकदीनं तयार केलंय गोरसईमध्ये, आणि तीच ताकद मात्र दाखवून देत असताना सुपर्ब खेळ, कमाल क्रिकेट खेळलेत. 10 बॉल 16 धावांची गरज आहे. अजूनही मॅचमध्ये काहीही घडू शकतो, बरेच मॅजिक्स घडत असतात मॅचमध्ये. परंतु पाहूया कपिल केणे, नामवंत गोलंदाज, हो यावेळेस मात्र मोठा स्ट्रोकसाठी जरूर गेला होता, परंतु कपिल केणेचा चेंडू पहा वेगानं जातोय, हलकासा बाहेर निघाला होता, परंतु इकडे मात्र टेलेंटस थोडंसं मात्र लक्ष द्यावं लागेल. ओ यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला, पुन्हा एकदा निघून गेला विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल. हे षटक आता मात्र खेळल्याशिवाय पर्याय नाहीये, कारण आता एकतर आतापर्यंत कपिल केणेनं 4 विकेट्स मिळवल्या आणि इकडे निम्मा संघ गारद करण्याची किमया कपिल करणार का याकडे सुद्धा लक्ष लागलंय. धाव देत नाही अजूनही, तो एक धाव सुद्धा दिलेली नाही आतापर्यंत या ओव्हरमध्ये. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन करून थोडासा लेटकट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकही निर्धाव षटक आलेलं नाहीये, परंतु इकडे मात्र निर्धाव षटक टाकण्याच्या तयारीमध्ये आहे गोलंदाज कपिल केणे, आणि तो कारनामा आता मात्र केला जाणार का. पहिल्या 5 बॉलमध्ये एकही धाव नाहीये. 12-16चं समीकरण आता मात्र 7-16 वर येऊन थबकलंय. गोलंदाज तयार. इट्स अ मॅडन ओव्हर. निर्धाव षटक टाकलंय. धावा डिफेंड करताना काय गोलंदाजी केले, काय कारनामा केलाय कपिल केणेनं. 2 षटकं टाकल्याने 2 ओव्हर्समध्ये 1 मेडन, 3 धावा दिल्यात आणि तब्बल गडी बाद केले ते 4. यापेक्षा भन्नाट परफॉर्मन्स काय असू शकतो. कमाल बॉलिंग. आता मात्र शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. आता फक्त एकच आहे, चौथं शेवटचं षटक. कपिल केणेनं 2 षटकं टाकली, सूरजचं 1 षटक आपण पाहिलं, किशोरचं 1, परंतु चौथा बॉलर दिशांत केणे येतोय आणि त्याच्यावर आता मात्र आक्रमक व्हावंच लागेल, कारण आता मात्र वेळ उरलेली नाहीये. हातामधून वेळ निसटत चालले. गोरसई सारख्या संघाला मात्र 39 वर थांबवल्यानंतर सुद्धा जर सामना खरं तर एवढा येत असेल तर पहा, लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा कमालीच्या हाय व्होल्टेज आपण सातत्याने म्हणत असतो, परंतु तसाच हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळालाय. अशी नानकरनं मुरबीला 2 बॉलमध्ये 1 धाव काढू दिली नव्हती. 6 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. दिशांत केणे रेडी. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन कडे जात असताना सिंगल आले. दुसऱ्या धावेसाठी सरसावलेत आणि इकडे मात्र चतुरता पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट झाल्यात. कोणत्याही परिस्थितीमध्ये इकडे मात्र स्ट्राईक हवी होती आणि ती स्ट्राईक मात्र सुमितला मिळाले. 2 धावा मिळतील. शेवटचे 5 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 14 रिक्वायर्ड. बऱ्याच अवधीनंतर मात्र धावफलक हल्लंय आणि धावफलक आणण्यासाठी जवळजवळ 8 चेंडू नंतर 9 चेंडूची वाट पाहावी लागली, तेव्हा कुठेतरी स्कोर कार्ड मात्र थोडासा हल्लाय. सुमित आडवा पॅटनं यावेळेस मात्र पाहूया पुन्हा एकदा लॉंग ऑन कडे हातातून निसटलाय. आणखीन 2 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये एक धाव सुद्धा फार महत्वाची असेल. रन्सला सुरुवात झाली. पहिल्या 2 बॉलमध्ये 4 धावा आल्यात. हळूहळू सामना मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न सातपाडी संघ करतोय. शेवटचे 4 चेंडू आणि आता मात्र 12 धावांची गरज आहे. 12 नीडेड नाव. 4 चेंडू आणि 12 असं समीकरण. सुमित मात्र ही एकमेव आस आहे सातपाडी टीमसाठी, आणि जर सुमितनं हा सामना जिंकवला तर नक्कीच आजच्या रात्रीचा तो हिरो असेल सातपाडीसाठी, आणि त्यासाठी तो प्रयत्न करतोय, प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. शेवटच्या षटकामध्ये दिशांत केणे मात्र धावा डिफेंड करणार का.
ओ यावेळेस इनसाइड एज लागून बॉल पाठीमागे आलाय. इकडे शॉट फाईन लेगला स्वतः विकेट किपर धावलाय. स्क्वेअर लेगचा फिल्डर जाऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र 2 धावा पुन्हा एकदा. डबल डबल डबल. प्रत्येक चेंडू मागे दुहेरी धावा येत आहेत. याच धावा कुठेतरी मागच्या 3 ओव्हर्समध्ये आल्या असत्या तेवढं टेन्शन कदाचित राहिलं सुद्धा नसतं. परंतु याच धावा आल्याच नाही आहेत. सिंगल्स नाही आल्या, डबल्स नाही आल्या आणि त्याचमुळे खरं तर हा सामना थोडासा अंगलट येत असताना 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 धाबांची गरज आहे. एखादा मोठा स्ट्रोक तर खेळावाच लागणार आहे. 3 बॉल 10. प्रत्येक 2-2 धावा जरी घेतल्या तरी 5 बॉलमध्ये 10 होतील. एक तर षटकार मारावाच लागेल. या 2-2 धाबेने सुद्धा सामना बनवलाय. सामना अजूनही जिवंत ठेवलाय. हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. क्रिकेट आहे, कधी काय घडेल माहिती नाहीये आणि या खेळच अनिश्चिततेचा आहे. अनिश्चितता नेहमीच या खेळामध्ये ठासून भरलेली आहे. आपल्याला जे वाटतं की असं होणार त्याच्या बरोबर विपरीत होत असते या खेळामध्ये आणि म्हणूनच किती रात्र झाली तरी मोठ्या संख्येनं मात्र का पाहिल्या जातात मॅचेस. आजही एवढी कडाक्याची थंडी पडलेली असताना सुद्धा आमचे क्रीडा रसिक हे सगळे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. कारण हा आनंद नाही मिळणार घरी झोपून. या आनंदासाठी तुम्हाला जागावं लागेल. हा आनंद फक्त क्रिकेट हा खेळच देऊ शकतो. गोलंदाज तयार. चेंज ऑफ पेस होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. थोडासा धीम्या गतीनं टाकला होता हा चेंडू परंतु दिशाहीन झालाय. तो दिशांचा हा चेंडू आणि त्यामुळे 1 रन मिळाली. आता मात्र समीकरण थोडंसं बदलेल. 3 बॉल 9. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे 9 धावा काढाव्याच लागतील. आज सुद्धा चेंडू सोडून दिलाय. अनदर व्हाईट बॉल. या ओव्हरमध्ये रन्स आल्यात. आता मात्र या 2 बिना मेहनतीच्या धावा मिळाल्यात. 7 पाटी टीमला आता 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. या 2 धावा तर अशाच दिल्यात दिशांना आणि त्याचमुळे आता मात्र षटकार मारायलाच पाहिजे असं नाहीये. 2 चौकारांनी सुद्धा काम होऊ शकतो किंवा 1 चौकार आणि 2-2 डबल धावा ज्या अगोदर केल्यात अशाने सुद्धा हा सामना येऊ शकतो. इक्वेशन बरेचसे आहेत. जुळवावे तुम्हाला लागतील ते. आम्ही फक्त बोलू शकतो. पण त्या इक्वेशन जे डोक्यात आहेत सध्याच्या घडीला सुमित म्हात्रेच्या त्याच्या डोक्यामध्ये काय चाललंय ते महत्वाचं आहे. दिशांत केणेच्या डोक्यामध्ये काय चाललंय ते सुद्धा फार महत्वाचं आहे. 3 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. चित्त थरारक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक रोमहर्षक सामना. गोरसई ब विरुद्ध 7 पाटी. एका बाजूला भिवंडी दुसऱ्या बाजूला पालघर आणि या 2 संघादरम्यान सुरू असणारा सोळगे गोपाळ शेट नाईक स्मृती चषकामधील कमाल सामना सुरू आहे. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय. कबसला इनफिल्ड मध्ये थांबवला. हा चेंडू सिंगलच मिळेल. ही गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर केला होता कारण पाठीमागे एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये कोणीही नव्हतं. हे संपार ओ स्टेपिंग साठी चेक करण्यासाठी सांगितलंय. तिसरे पंचा निर्णय जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवतील. हा निर्णय आला असेल तर थोडंसं धाकधूक गोरसई संघाच्या थोडासा मनामध्ये असेल की अशा वेळेला कसं काय हा निर्णय घेतलाय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या तोपर्यंत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आता शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि 2 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे या 7 धावा काढाव्याच लागतील. सध्याच्या घडीला धावफलकावर 33 धावा लागल्यात. 7 पाटी संघाचे सुद्धा प्रेक्षक चिंतेत आहेत. गोरसई संघाचे सुद्धा प्रेक्षक चिंतेत आहेत. फुल हाय व्होल्टेज ड्रामा. 40 धावांचा आज सामना मात्र सगळ्यांचाच वेळ वसूल पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 7. ओ इकडे तर सिंगल तर आले. 1 रन तर जरूर मिळेल आणि आता मात्र या सामन्याचा निकाल शेवटच्या बॉलवर. 1 बॉल 6. 24 बॉल 24चा सामना आता मात्र 1 चेंडू आणि 6 वर येऊन थबकलाय. कमाल लढत पाहायला मिळते. गोरसई संघानं मात्र तर पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 16 धाबा मोजल्या होत्या सूरज केणेनं. असंच वाटलं होतं सगळ्यांना की हा सामना मात्र सहजतेनं 7 पाटी संघ जिंकेल. परंतु मात्र इकडे भलतंच घडलं. कपिल केणेचं त्या 2 ओव्हर्स जो स्पेल होता तो मात्र भन्नाट राहिला. एक निर्धाव षटक. हे निर्धाव षटकच मी म्हणेन अंगलट आलंय. या निर्धाव षटकामध्येच कुठेतरी 3-4 धावा आल्या असत्या तरी सुद्धा हे काम झालं असतं कारण धावा फार मोठ्या नव्हत्या.
परंतु जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आणि कडकडत्या थंडीमध्ये आता मात्र थंडी उडवणारा सामना आहे. आणि शेवटचा बॉल फेस करणार आहे तो सुमित म्हात्रे. सुमित म्हात्रेकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागल्यात. सातपाडी संघ 125 किलोमीटरचा प्रवास आहे. हा प्रवास करून इथपर्यंत मात्र आपला खेळ दाखवण्यासाठी आलाय. 1 बॉल मध्ये 6 धावा काढायच्या आहेत. गोरसई सुद्धा बराचसा प्रवास लांबून करून आलाय आणि या दोन संघादरम्यान मात्र ही गाडबेड उलवे नोडच्या कुबेर ग्रुप ट्रॉफी मध्ये त्यांची भिडले. शेवटचा बॉलवर येऊन हा सामना थांबलाय. 1 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. गोलंदाज दिशांत घेणे तयार. लास्ट बॉल. इट्स अ वाईड बॉल. थोडंसं पाहायला गेलं तर अजून प्रतीक्षा करावी लागेल. आणखीन एक वाईट बॉल. त्यामुळं 1 बॉल 6 आता 1 बॉल 5 आहे. कंपल्सरी चेस आहे त्यामुळे षटकारच मारावा लागेल आणि चौकारानं हे काम होणार नाहीये. शेवटच्या बॉलवर 5 धावांची गरज आहे. षटकाराची मोहर उमटावीच लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा दिशांत तयार. सुमितचा हा स्ट्रोक नाही जमला. इकडे मात्र पाहूया. पहिली रन तर घेतले परंतु या रन्स एवढ्या घेऊन जमणार नाहीये. इकडे मात्र एकच धाव मिळाले. अंपायर चेक करायचं आहे का? अंपायर्स रिव्ह्यू आहे. अंपायर्स कॉल आहे. अंपायरचा आहे ना? येस, पंचांचा आहे. त्यामुळे पंच कधीही घेऊ शकतात. बॅटरचे जरी संपले असले, संघाचे जरी संपले असले तरी चेक केलं जाईल आणि पाहूया एक्झॅक्टली काय घडले. चला नेक्स्ट मॅच रेडी राहा. वॉर्मअप करा. नानकर टीमनं टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग घेतले. त्यांनी चेसिंग करणार आहेत ते. सध्याच्या घडीला चेसिंग करण्याची हिंमत होत नाही कोणाची. निर्णय तिसऱ्या पंचांकडे आलाय आणि थोडासा डिसिजन सुद्धा आहे त्याच्यामध्ये. कारण आणि त्याचमुळे थोडासा वेळ घेतला जातोय आणि जो काय आहे तो योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत येईल. कारण हा शेवटचा निर्णय आहे आणि शेवटच्या निर्णयासाठी थोडा वेळ घेतला तरी काही हरकत नाही. आयोजकांनी सुद्धा सांगितले थोडे 2 मिनिटं गेली तरी चालतील, परंतु बरेच दूरवरून संघ आलेत आणि त्यामुळे योग्य तो निर्णय गेला पाहिजे. कारण कोणाच्या बाबतीमध्ये सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे. आयोजक संजय शेठ यांची सुद्धा तीच इच्छा आहे आणि त्याचमुळे चेक केला जातोय. आता हा निर्णय जो आहे तो फ्रंट फूटसाठी आला होता. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. चला गोरसे संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आम्ही काहीच करू शकत नाहीये. इकडे नो बॉल आणि हा पंचांचा कॉल होता आणि आता समीकरण बदललंय. आता मात्र असं घडतं क्रिकेटमध्ये, काही अपेक्षा नसतात. हे कोणालाच वाटलं नव्हतं का असं फ्रंट फूटचा नो सुद्धा इकडे थर्ड अंपायरकडे चेक करायला येईल आणि त्यानंतर खरंच नो बॉल तो असेल. या सगळ्या गोष्टी कारण दोन्ही संघ दूरचे आहेत आणि कोणालाही फटका नको. चला खेळाडू कक्षामधून आवाज द्यायचे नाहीयेत. सातपाडी टीम खेळाडू कक्षामधून आवाज देऊ नका तुमच्यासाठी. चला इक्वेशन आपण बघूया. आता धाबा झाल्यात त्या
37 धाबा झाल्यात आणि जिंकण्यासाठी 3 धाबांची गरज आहे. 1 बॉल 3 धाबा. एक चेंडू एक्स्ट्रा खेळायला दिलाय आता मात्र सात पाटीला. एक देवाचा कॉल समजूया आपण, नशिबाचा कॉल समजूया. एक एक्स्ट्रा चेंडू परंतु 3 धाबा कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 3 धाबा मात्र तुम्हाला काढाव्या लागतील. परंतु हा बॉल फ्री हिटचा आहे, त्यामुळे फ्री हिटच्या बॉलचा सुद्धा एक संधी त्यांना मिळणार आहे. इट्स अ फ्री हिट बॉल. लास्ट बॉल थ्रिल. कुबेर ग्रुप ट्रॉफी मध्ये स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषकामध्ये सात पाटी गोरसई. 1 बॉल 3. समोर ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र पहिली धाव घेतले. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी झाले कंप्लीट. स्कोर इज लेवल आणि इकडे मात्र कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे पहिल्यांदा बॅटिंग करणारा संघ गोरसई ब संघ मात्र जिंकलाय हा सामना. अभिनंदन गोरसई ब. हार्ड लक सातपाटी टीम, खूप छान खेळलात तुम्ही. गोरसई संघाला मात्र सगळ्याच बाबतीमध्ये एक चांगली टक्कर मात्र दिली. प्रत्येक गोष्टींमध्ये एक संधी दिली होती, परंतु कंपल्सरी चेसिंग आहे. स्कोर लेवल झालाय म्हणजे दोन्ही संघ समसमान खेळलेत. तेवढीच ताकद दोन्ही संघांचं आम्ही अभिनंदन करतोय. आणि मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र नक्कीच जाईल.